नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की कंपन्यांकडून आता शेतकऱ्यांना एक तारीख देण्यास सुरुवात झालेली आहे. जे काही कंपनीचे वेंडर आहेत, जे काही कंपनीचे इन्स्टॉलर आहेत किंवा जे कंपनीसाठी काम करणारी माणसं आहेत, अशा वेंडरकडून आता शेतकऱ्याला एक तारीख मागील 2-3 दिवसापासून देण्यात येत होती की 1 तारखेला कंपनी येणार आहे. आता याच व्हिडिओमधून आपण तेच पाहणार आहोत की अजूनही सध्या कोणत्या कंपन्या आज येणार आहेत असा दावा करत आहेत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमधून शेतकऱ्याला अर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर बऱ्याच दिवसापासून शेतकरी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाखोनी शेतकरी या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षा करत आहेत, कारण लाखो शेतकऱ्यांचे अजून वेंडर सिलेक्शन झालेले नाही. त्यांना फक्त मंजुरीचे मेसेज आलेले आहेत. परंतु जो काही कंपनीचा कोटा आहे, हा 1-1, 2-2 दिवसाला वेगवेगळ्या कंपनीचा कोटा उपलब्ध होतो. तो कोटा फक्त 1000, 2000, 3000 अशा स्वरूपामध्येच उपलब्ध होतो व तेवढंच लिमिटेड शेतकऱ्यांचे सिलेक्शन या पोर्टलवरती त्या दिवशी केले जाते. तेवढे सिलेक्शन पूर्ण झाल्यानंतर कोटा संपल्यानंतर कंपनी लिस्टमधून गायब होते. अजून राहिलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होते. शेतकऱ्यांना सिलेक्शन करता येत नाही. आता एकतर शेतकऱ्यांचं असं असतं की बऱ्याच सारे शेतकरी असे असतात की स्वतः सिलेक्शन कधीच करू शकत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्याला ऑनलाईन सेवा केंद्र जे आहेत तिथे जाऊन सिलेक्शन करावे लागते किंवा आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्याकडून मोबाईलवरून सिलेक्शन करून घ्यावे लागते. ज्या शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल वापरता येतो, पोर्टलवरती जाऊन स्टेटस चेक करता येतं, कंपनी निवडता येते, असे शेतकरी झटपट जाऊन माहिती मिळाल्या कंपनीची निवड करू शकतात. परंतु ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे, अशा शेतकऱ्यांचे सिलेक्शन होणे शक्यच नाही. असे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवसापासून जे काही सोशल मीडियावरती असेल, WhatsAppवरती असेल, जे काही माहिती मिळते की कंपन्यांच्या वेंडरकडून सांगण्यात येत आहे की 1 तारखेला म्हणजे शेतकरी मित्रांनो आज काही कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत. या नक्की ॲड होतील अशा प्रकारची माहिती कंपनीच्या वेंडरकडून देण्यात येत आहे. आता कोणत्याही कंपनी, तर शेतकरी मित्रांनो, मी काल रात्रीपासून पाहतोय जी-के कंपनीचे जे काही वेंडर आहेत, 2-3 जिल्ह्यांच्या वेंडरचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत. बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, अशा जिल्ह्यांचे जे काही वेंडर आहेत, अशा जिल्ह्यांच्या वेंडरकडून सांगण्यात येत आहे की आज 1 तारखेला कंपनी 100% वेंडर लिस्टमध्ये जी-के कंपनी येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, जर जी-के कंपनी येत असेल तर माझ्या माहितीस्तवर जी-के सोबत शक्ती देखील ॲड होण्याची शक्यता असू शकते. परंतु आता याच्यावरती 100% माहिती आपल्याकडे मिळालेली नाही. कंपनीचे जे काही HR आहेत त्यांनी कॉल न घेतल्यामुळे याच्याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, आज कंपनी येण्याची शक्यता आहे, कारण वेंडर 2-3 दिवसापासून सांगत आहेत की आज कंपनी येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे काही सिलेक्शन राहिलेले आहे, वेंडर सिलेक्शन राहिलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी वेळोवेळी पोर्टलवरती जाऊन चेक केले पाहिजे व ज्या शेतकऱ्यांना टाईम टू टाईम अपडेट पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये जाऊन आमच्या WhatsApp चॅनलची जी काही लिंक आहे तिथे जाऊन जॉईन व्हा. कंपनी आल्याच सर्वात प्रथम आम्ही तिथे अपडेट देत असतो, जेणेकरून शेतकऱ्याला कंपनीचे सिलेक्शन करणे सोपे होईल. व शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना ज्यांचे सिलेक्शन राहिले आहे त्यांनी नक्कीच पोर्टलवरती लक्ष राहू द्या. कंपनी येण्याची शक्यता आहे, परंतु काही कारणास्तव जरी कंपन्या आज आल्या नाही तर आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये कंपन्या 100% वेंडर लिस्टमध्ये ॲड होतील ही गॅरंटी आहे. यामध्ये आता आज जी-के येणार याचा दावा वेंडरकडून करण्यात येत आहे. जी-के सोबत शक्ती देखील येऊ शकते, कारण जी-के सोबतच शक्तीचा जो काही कोटा आहे हा अजूनही शिल्लक आहे. तेवढा कोटा संपूर्ण संपेपर्यंत शक्ती देखील 2-2, 3-3 दिवसाआड, 4 दिवसाआड वेंडर लिस्टमध्ये ॲड होत राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.